पार्किंगच्या आरक्षित जागेवर 45 कोटींचा राजमहल. नाशिककरांचा संतप्त सवाल, जनतेच्या पैशांची उधळपट्टी कोणासाठी? हो, नाशिक शहरातील सर्व्हे नंबर 717 मधील लक्ष्मीनगर परिसरात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या सुमारे 2.5 हेक्टर जागेवर महानगरपालिकेकडून प्रस्तावित विश्रामगृह उभारण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. कॅनडा कॉर्नर परिसरातील मॅग्नम हॉस्पिटल जवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड आहे. शहराच्या मध्यवस्तीत पार्किंगची तीव्र समस्या असताना या भूखंडावर विश्रामगृह उभारण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला गेलाय, असा सवाल ज्येष्ठ नागरिकांसह स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे या भूखंडाचं आरक्षण देखील बदलल्याची चर्चा आहे. संबंधित जागेवर पार्किंगचं आरक्षण असताना तिथे विश्रामगृह उभारण्याचा घाट घालण्यात आलाय. शहरात वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतीये, त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झालीये. पार्किंगच्या सुविधांचा अभाव तीव्र होत असताना सार्वजनिक गरजांकडे दुर्लक्ष करून अशा प्रकल्पाला प्राधान्य का दिलं जातंय, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे नाशिक शहरात बांधकाम विभागाच्या तब्बल 35 एकर क्षेत्रावर आधीपासूनच भव्य असं विश्रामगृह अस्तित्वात आहे. मात्र त्या विश्रामगृहाचा प्रत्यक्षात किती आणि कसा वापर होतो, हा देखील संशोधनाचा विषय ठरलाय. आजच्या घडीला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि इतर VIP पंचतारांकित हॉटेललाच प्राधान्य देत असताना आणखी एका आलिशान विश्रामगृहाची गरज नेमकी कुणासाठी निर्माण झालीये, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रस्तावित प्रकल्पासाठी सुमारे 40 कोटी रुपये बांधकामासाठी तर 5 कोटी रुपये फर्निचर व विद्युत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार असून एकूण 45 कोटी रुपयांचा राजमहल उभारला जाणार आहे. त्यामुळे जनतेच्या कराच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामागील उद्देश, गरज आणि प्रशासकीय निकष याबाबत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी जोर धरतीये. दुसरीकडे शहरात रस्त्यावरील खड्डे, सांडपाणी व्यवस्थेच्या समस्या, अपुरी प्रकाश व्यवस्था, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि मूलभूत नागरी सुविधांचा अभाव यासारखे गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसाठी निधी नसल्याचं कारण पुढे केलं जातं. मात्र कोट्यावधी रुपयांचं विश्रामगृह उभारण्यासाठी निधी सहज उपलब्ध होतो, याबद्दल नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. नाशिककरांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून पार्किंगच्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा निर्णय हा जनतेच्या पैशांचा गैरवापर असून अशा मनमानी खर्चाला तत्काळ लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. आता या प्रकल्पाबाबत महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक.